नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SVVT यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं इनइक्वालिटीचं बेसिक. आज बघूया इनइक्वालिटीवरचे प्रॉब्लेम. चला बघा, मग करा बरं सॉल्व. चलो बनाव. के च्या जागेवर डी लिहू शकतो का? हो का नाही? कारण की के आणि डी काय दोघे जण काय इक्वल आहे. दोघे जण काय इक्वल आहे. के च्या जागेवर डी, डी च्या जागेवर के आपण लिहू शकतो. मग इथून डायरेक्टच दिसते डी ग्रेटर इक्वल टी. डी ग्रेटर इक्वल टी डायरेक्ट दिसत आहे, म्हणून ते काय होते राईट. नंतर के ग्रेटर एम. आता के पासून टी, टी पासून एम, के ग्रेटर इक्वल आणि ग्रेटर काय होते ग्रेटर आहे काय ग्रेटर. नंतर डी ग्रेटर एम. आता के आणि डी काय इक्वलच आहे. आलं ऑल ट्रू. नंतर 30 सी ओनली सेकंड अँड थर्ड. ओनली सेकंड अँड थर्ड सर्वांचं. चला बी ग्रेटर इक्वल के. आता बी इथं कोण आहे ग्रेटर आहे, तो ग्रेटर इक्वल होणार का? समजत आहे ना? समोरचं कंपॅरिझन न करता आता जाग्यावर समजलं पाहिजे आपल्याला. के एच ग्रेटर इक्वल के, ठीक आहे. नंतर बी ग्रेटर ए. आता बी पासून एच, एच पासून ए, ग्रेटर अँड ग्रेटर इक्वल ग्रेटर. समजेस हो का नाही? चला 31 ओनली बी सर्वांचं. चला काय म्हणते एफ ग्रेटर एन. आता एफ पासून आर, आर पासून एन, अपोजिट साइन दिसत आहे अपोजिट साइन रॉंग. डब्ल्यू ग्रेटर एन. डब्ल्यू ग्रेटर एन आहे का? नाही, ग्रेटर इक्वल आहे रॉंग. डब्ल्यू ग्रेटर आर. डब्ल्यू पासून एन, एन पासून आर, ग्रेटर इक्वल अँड ग्रेटर काय होते ग्रेटर आहे. 32 काय म्हटलं ई. चला एफ ग्रेटर इक्वल व्ही. आता व्ही पासून एफ पर्यंत जर आलो तर इथं काय दिसून आले अपोजिट साइन. काय दिसत आहे अपोजिट साइन. पहिलं रॉंग. के ग्रेटर इक्वल व्ही. के ग्रेटर इक्वल आहे का? ग्रेटर आहे. काल सांगितलं तुम्हाला किती काही ग्रेटर इक्वलचे साइन असले, इक्वलचे साइन असले, एकच ग्रेटर असला तर आन्सर काय होते ग्रेटर. पण इथं काय विचारलं होतं आपल्याला ग्रेटर इक्वल. के ग्रेटर इक्वल व्ही. तर ग्रेटर इक्वलसाठी काय लागेल ऑल टोटल पूर्ण इक्वल लागेल आणि ग्रेटर इक्वल लागेल, तेव्हाच आन्सर काय येईल आपलं ग्रेटर इक्वल येईल. ग्रेटर असला तर येणार का? नाही, इथं ग्रेटर आहे म्हणून ते काय होईल रॉंग. नंतर एम ग्रेटर के. आता एम ग्रेटर के आहे का इथे? नाही. ओनली वन, सेकंड, थर्ड ऑल ट्रू नाही आहे. मग काय ते नन ऑफ दिस. समजलं का? हो का नाही? बरं. चला काय ते 33चा आन्सर ए ओनली 3. बर. काय ते डी ग्रेटर जे. आता डी पासून कुठं जायचं जे पर्यंत. आता डी पासून जे पर्यंत जायसाठी जॉईन करणारा कोण आहे आपल्याला? टी आहे. जॉईन करणारा कोण आहे? टी आहे. पण डी टीच्या इकडून ग्रेटर आहे का? ग्रेटर आहे का? डी ग्रेटर आहे एन कडून, पण एन हा जे ला जॉईंट होते का? नाही. पण इकडून काय आहे तो लेस आहे, तो मग ग्रेटर होणार का? नाही, रॉंग. एन ग्रेटर जे. एन ग्रेटर आहे का? एकच एन आहे त्याच्यात, ग्रेटर आहे का? रॉंग. टी ग्रेटर एन. टी पासून डी, डी पासून एन, ग्रेटर अँड ग्रेटर इक्वल ग्रेटर. समजलं ना? शॉर्टकट कंपॅरिझन करायचं काम नाही. नंतर 34 डी. डी सर्वांचं. कोणाचं वेगळं आलं असेल तर सांगा. वेगळं आलं कोणाचं? इकडे इकडे नाही, वेगळं आलं ना. काय म्हणते जे ग्रेटर के.
डायरेक्टच दिसते जे ग्रेटर के, राईट. एम ग्रेटर आर, एम ग्रेटर के, के ग्रेटर इक्वल आर, ग्रेटर अँड ग्रेटर इक्वल ग्रेटर आहे. जे ग्रेटर आर, आता एमच्या जागेवर जे टाकला हे सारखंच आहे ना दोन्ही, जे ग्रेटर आर, तिन्ही काय आहे, राईट आहे. नंतर 35, 35 काय सी. काय म्हणते एफ ग्रेटर झेड, एफ ग्रेटर के, के लेस एम, एमच्या जागेवर झेड टाकला तर तो झेड होऊन जाते. पण अपोजिट साईन येऊन आली तिथे, काय होऊन आले, अपोजिट साईन येत आहे म्हणून काय होते, रॉंग. झेड ग्रेटर के, आता झेड इथं एमच्या जागेवर झेड टाकला कारण की एम अँड झेड काय आहे, इक्वल आहे. झेड ग्रेटर एम, झेड ग्रेटर के आहे. नंतर एफ ग्रेटर एम, एफ ग्रेटर एम होते का, नाही, इथे काय आहे, अपोजिट साईन, ओनली सेकंड, ओनली काय ते सेकंड. नंतर 36 बी, जे ग्रेटर एम, जे ग्रेटर डब्ल्यू, जे ग्रेटर इक्वल डब्ल्यू, डब्ल्यू ग्रेटर एम, ग्रेटर इक्वल अँड ग्रेटर ग्रेटर आहे. बी ग्रेटर डब्ल्यू, बी ग्रेटर आहे का, बी ग्रेटर नाही आहे, डायरेक्टच काय कंपॅरिझन करायचं कामच नाही आहे. तिथंच बघा तर ग्रेटर आहे तर हो, समोर जायचं नाही आहे, कॅन्सल. समजलं का, हो का नाही. झालं का सर्वांचं. चला काय ते पहिल्याच आन्सर, आयदर ऑर, खरंच सर्वांचं दोन्ही रॉंग येते. बरोबर. आयदरच्या कंडिशन सांगितल्या त्या, कोणकोणत्या आयदरच्या कंडिशन, हां एलिमेंट व्हेरिएबल काय राहते, सेम राहते आहे का, एलिमेंट व्हेरिएबल सेम. नंतर दुसरं दोन्ही रॉंग. आणि तिसरं साईन, साईनचं कसं काय म्हणते, जेवढे साईन स्टेटमेंटमध्ये आहे तेवढेच साईन कुठं पाहिजे, कन्क्लुजनमध्ये आहे का. तसं तिन्ही कंडिशनमध्ये बसते का. पहिली कंडिशन कोणती म्हणते, एलिमेंट व्हेरिएबल सेम आहे का, हो आहे. सांगतो नंतर, ते नंतर लिहा, पेन नका चालू. आता पेन चालवायला तुम्हाला टाईम आहे, मी बोलतो तेव्हा पेन चालू नका. सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. आता कंपॅरिझन करावं लागेल, राईट आहे का रॉंग आहे. तर ए ग्रेटर सी, ए ग्रेटर सी आहे का स्टेटमेंटमध्ये, नाही, म्हणजे रॉंग झालं. दुसरं ए इक्वल सी, ए इक्वल सी आहे का, नाही, रॉंग आहे. दुसरी कंडिशन पण झाली, दोन्ही काय रॉंग आहे. तिसरी कंडिशन राहिली कोणती, साईन. साईन काय म्हणते, जेवढे साईन स्टेटमेंटमध्ये आहेत तेवढेच साईन कुठं पाहिजे, कन्क्लुजनमध्ये पाहिजे. आता स्टेटमेंटमध्ये ए आणि सी मध्ये कोणतं साईन येते, कंपॅरिझन काय होते, ए ग्रेटर इक्वल सी, म्हणजे किती साईन आले त्याच्यात, कोणकोणते, ए ग्रेटर सी अँड ए इक्वल सी. हे दोन सिमिलर असे आपल्या कन्क्लुजनमध्ये आहे का, आहे. ए ग्रेटर सी, ए ग्रेटर सी, ए इक्वल सी, ए इक्वल सी.
म्हणजे जेवढे साइन स्टेटमेंट जसे आहे तसेच, ए ग्रेटर म्हटलं तर ए ग्रेटरच आहे, इथं इक्वल म्हटलं तर इक्वलच आहे. जेवढे साइन स्टेटमेंटमध्ये तेवढेच साइन कुठं कन्क्लुजनमध्ये. हे काय होते आयदर ऑर. आता विसरण का आयदर ऑरचं, आयदर ऑर आहे तर आयदर ऑरच आन्सर द्यायचं. तुम्ही नायदर मारा त्याला, नायदर म्हणजे नाही, दोन्ही पण काय रॉंग. सब्जेक्ट प्रेडिकेट एलिमेंट व्हेरिएबल सेम दिसत आहे, नंतर काय दोन्ही रॉंग दिसत आहे, नंतर जेवढे साइन स्टेटमेंटमध्ये तेवढेच साइन कुठं कन्क्लुजन. दुसरं दोन्ही रॉंग, सर्वांचे दोन्ही रॉंग आहे. बर कोणापासून कुठं जावं लागतं, ई ग्रेटर बी, ई पासून बी अपोजिट साइन आहे रॉंग. नंतर बी पासून ई पर्यंत, बी पासून ई अपोजिट साइन रॉंग आहे. एक सापडली, तीनपैकी एक कंडिशन सापडली, दोन इंडिव्हिज्युअली रॉंग आहे. नंतर एलिमेंट व्हेरिएबल सेम आहे का, हो, दुसरी पण कंडिशन सापडली. आता तिसरी कंडिशन राहिली. आता बी आणि ए मध्ये किती साइन येऊन आले, बी आणि ई मध्ये तीन साइन. कोणते, बी काय म्हणते मी मोठा आहो, ई काय म्हणते इकडून मी पण मोठा आहो. नंतर कोणतं येऊन आलं इक्वल पण, म्हणजे बी पण काय म्हणते मी मोठा म्हणजे ग्रेटर आहे, ई पण काय म्हणते मी ग्रेटर आहे, आणि दोघे पण काय म्हणते इक्वल पण आहो म्हणते. असे साइन आहे का आपल्या कन्क्लुजनमध्ये. ई म्हणते मोठा आहे, बी म्हणते मोठा आहे आणि इक्वल आहे. आले का तिन्ही साइन, अरे हो का नाही. हे पण काय होते आयदर ऑर, काय होते आयदर ऑर. नंतर थर्ड, आता सांगा बरोबर सांगा चेक करून, आता नाही सांगत. हां